आणि त्यांनी चांगला स्कोअर करावा यासाठी पेपर फोडण्याचं एक नेटवर्क भारतीय जनता पक्षानं त्यातल्या प्रमुख लोकांनी तयार केलं. आणि जशी न्यायव्यवस्था ताब्यात घेतली, निवडणूक आयोग ताब्यात घेतला, पोलीस यंत्रणा ताब्यात घेतली, त्याप्रमाणे स्पर्धा परीक्षा घेणारी यंत्रणा ही सुद्धा भाजपनं ताब्यात घेऊन या देशाचं कसं वाटोळं केलं आहे. आणि त्याचा केंद्रबिंदू दुर्दैवानं महाराष्ट्र आहे. ज्या महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेला देशामध्ये सन्मान होता, जगात सन्मान होता, ते पेपर फुटीचं केंद्र म्हणून समोर आलं आहे. कुठे त्या राज्याचे शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री काय ते आतापर्यंत त्यांनी याच्यावरती भूमिका घेतली? CBI कारवाई करते, लक्षात घ्या. गृहमंत्री या राज्याचे किंवा त्यांचे पोलीस करत नाहीत, हा एक गंभीर विषय आहे. आणि महागाईचं म्हणाल तर उद्या प्रधानमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे, भरपूर पाणी प्या, तसं अजून एक आवाहन राज्यात केलं जाईल, भरपूर पाणी प्या. पाणी प्यायलं की त्याचं आपोआप पेट्रोल होईल आणि ते पेट्रोल वापरा. कारण हिंदुत्व आहे ना त्यांचं नवीन, हे नवीन हिंदुत्व आहे, नवीन हिंदुत्व आहे. आता महाराष्ट्रामध्ये वडापावबरोबर काय येणार आहे? मत्स्यपाव आहे, मत्स्यपाव. हे नवीन नवीन फंडे काढायचे असतात, मत्स्यपाव, अमुक पाव, तमुक पाव. पण खिमापाव खायचा नाही, कारण तो त्याचा संबंध मुस्लिमांशी आहे ना. काल या राज्यामध्ये मुस्लिमांच्या सणावरून जी दंगली व्हायचा प्रयत्न झाला, हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभत नाही. तुम्ही स्वतः मटणाची दुकानं चालवता, तुम्ही स्वतःच्या दुकानामध्ये मटण विकता, सगळे अर्ध्या मंत्र्यांची हॉटेल्स आहेत. मग तुम्ही तिथे आता फक्त श्रीखंड पुरीच विका ना, काय विकू नये? महाराष्ट्र हा मांसाहारी आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र हा क्षत्रिय धर्माचं पालन करणारा छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय मराठा. आणि तुम्ही महाराष्ट्रावर काय लादताय? हे अत्यंत चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्राची दिशा सुरू आहे. पण सोसायट्यांमध्ये जर कुर्बानी बकऱ्यांची दिली जात असेल, त्याची परवानगी दिली जात असेल, काय सोसायट्यांमध्ये नाही बघा, ह्याच्यावरती गृहमंत्र्यांनी, पोलीस आयुक्तांनी बसून तोडगा काढायला पाहिजे होता. बळी तर आम्ही देतो ना, महाराष्ट्राचं सरकारच बळी देऊन आलेलं आहे. महाराष्ट्राचं सरकार देवळात बळी देऊन आलेलं आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? 55 रेडे कामाख्य देवीच्या मंदिरात कापले गेले, ही कुर्बानीच आहे ना. त्या कुर्बानीवर सुद्धा आपण आक्षेप घेतला पाहिजे. आमचा आक्षेप आहे या अंधश्रद्धेला. 55 रेडे कापून जे सरकार सत्तेत आलेलं आहे, ते दुसऱ्यांच्या कुर्बानीला विरोध करत आहे. हा मानसिक गोंधळ आहे, हा मानसिक गोंधळ आहे. महाराष्ट्रामध्ये मांसाहार होणार आणि मांसाहार केला जाईल. ठीक आहे, पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतात, पण आधी जे मुसलमानांच्या कुर्बानीला विरोध करतायत त्यांनी आधी जे 55 रेडे कापून, ते पण मंदिरात, सत्तेवर आले, त्यांच्याबरोबर आपण बसलेला आहात.